हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मी हा वीकेंड ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करत आहे। याच्या आधी आपला सुंदर असा तपोळ्याचा व्हिडिओ झालेला। तपोळा म्हणजे एक महाराष्ट्रातील छान एक मिनी काश्मीर म्हणून सुंदर असं फिरायचं ठिकाण आहे। जर तुम्ही वीकेंडसाठी काही प्लॅन करत असाल तर तुम्ही तपोळा आणि महाबळेश्वर हे तुम्ही थंडीच्या दिवसात किंवा मग असं थोडं रेनी सीझनमध्ये नक्की ट्राय करू शकता। मी हा जून जुलैचा हा माझा ब्लॉग आहे, पण काही कारणास्तव मी थोडा लेट शेअर करत आहे। पण याच्यात मी तुम्हाला तपोळ्याचे ह्या व्हिडिओ आधीच्या व्हिडिओमध्ये सर्व काही शेअर केलेलं आहे, तर तुम्ही नक्की ते चेकआउट करा। त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी निघालो आहोत महाबळेश्वरला। तर महाबळेश्वर तपोळा एक दिवसात आपलं 2 दिवसात फिरणं होतं। छान वीकेंड आपला जातो। तर आता आपण फिरत आहोत स्ट्रॉबेरीच्या सिटीमध्ये, म्हणजेच महाबळेश्वरला आपण काय काय फिरणार आहोत, काय काय मजा करणार आहोत तुम्हाला तर या व्हिडिओमध्ये मी दाखवणारच आहे। तर मग चला लेट गेट स्टार्टेड। तर आपल्या इथं आता मस्त कार पार्किंग करून झालेली आहे आणि बस आता पार्किंग केल्यानंतर हे ऑन द स्ट्रीट तुम्हाला इथं फेमस असं काही स्ट्रॉबेरी किंवा या क्षेत्रात जे काही छान फेमस आहे, जे प्रसिद्ध आहे ते सगळं काही तुम्हाला ऑन स्ट्रीट बघायला मिळेल। म्हणजे इथून आपली सगळी शॉपिंग वगैरे सुरू होते। तर मग चला आता आपण जात आहोत मॅप्रो गार्डनला, जे की लोणावळ्याला सुद्धा आहे। याच्या आधी पण मी व्हिडिओमध्ये शेअर केलेलंच आहे। आणि त्याच्यानंतर आता हे आहे आपलं महाबळेश्वरचं, तिथं काय काय वस्तू आहे सगळं काही तुम्हाला मी दाखवते। चला पुढे फ्रेंड्स, जसं तुम्हाला सांगितलं जी मॅप्रो गार्डनची कमान आहे तिथून आपण आत शिकलेलं आहे। मस्त वॉशरूम वगैरे सर्व झालेलं आहे। खूप सुंदर असं इथं वॉशरूम आहे, तुम्ही मेकअप टचअप सर्व करू शकतात। त्यानंतर इथं आहे सुंदर असं गार्डन, म्हणजे या गार्डनमध्ये सर्व काही त्यांचं खाण्यापिण्याचं हॉटेल्स, आईस्क्रीम्स वगैरे जे काही फेमस आहे ते आहे। त्याच्यानंतर हे आहे मस्त फोटो सेशनसाठी एक छान व्ह्यू वॉल तयार केलेली। ॲक्च्युली असं काही हे होतं ते फ्रेम टाईप, तर तुम्ही इथे छान असे फोटोसुद्धा छान असे क्लिक्स करू शकतात। आणि आजूबाजूचं सगळं सराउंडिंगला ग्रीनरी आहे सुंदर असं। त्याच्यानंतर हे आहे सुंदरसं छोटंसं वॉटरफॉल, त्यामध्ये काही लोटसचे फ्लावर सगळे ओरिजिनल फ्लावर्स आहेत। त्यानंतर हे सुंदर असं पाण्यामध्ये फिश आहेत। खूप सुंदर असा नजारा आहे, खूप छान वाटतं। आणि थोडंसं तुम्ही ब्रेक घेऊन तुम्हाला थोडं फ्रेश वगैरे व्हायचं असेल तर होऊ शकतात। छान छान असे फोटोज क्लिक करू शकतात फॅमिलीचे आपले। त्यानंतर इथं मॅप्रो गार्डनमध्ये मेन जे फोकस आहे ते आहे सगळं सुंदर असं चॉकलेट्स, खाकरा। आम्ही स्पेशली खाकरा लवर आहोत, तर नक्की आवर्जून खाकरा घेतो। नंतर या पेरूची जर तुम्ही ते टेस्ट केलं नसेल ना तर मग काय, खूप सुंदर अशी ती चॉकलेट टाईप आहे। त्यानंतर सगळ्या स्ट्रीटवरले तर समोर बघता तिथं पण पार्किंग एरिया आहे। जर तुम्ही तिथे लोकल गायडर घेत असाल तर ते नक्की हा विजिट पॉईंट करतातच। ऑर्गॅनिक वाले बघा खाऊन, खूप गोड लागतं। आम्ही थांबलेलो आहोत, हा पॉईंट आहे पारसी पॉईंट। आम्ही जिथं आता गाडी पार्क केलेली आहे त्याच्या खूप पुढून त्याला उतरून मग हे इकडं असं खाली जायचं। मला काही इच्छा नाही तिथे